एक एक पिक्चर आज मिळाला, दुसरा उद्या पिक्चर मिळत गेले. पण मला जसे पाहिजे तसे नाही मिळाले. लोक काय काहीतरी बडबडतात त्याला. काय म्हटलं काय, लोक म्हणतात तू मला फॉलो करतो, 2 गाणी मला, 2 गाणी तुला, असं पिक्चरचं प्लॉट काढ. प्लॉट काढलं, सगळं काढलं, पण दादा वॉज नको. करायचं आणि चांगलं असेल तर दाबायचं, असं तसं माझ्या बाबतीत कधी नव्हतं. का माहिती आहे, वाईट कशाला वाटतं की का मला कसं काय विसरला म्हणून वाईट वाटलं. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज मी माहीम येथे चेतन दळवीच्या घरी आलो आहे. नमस्कार. नमस्कार, कसा आहेस? मस्त, एकदम फिट. हो. म्हणजे तू अलीकडे कामं बरीचशी कमी केली आहेस, हो. म्हणून विचारलं कसं आहेस. म्हणजे बरं आहे, पण काही न बोललेलं बरं त्यावर. अच्छा, असं म्हणतो. हां, मग मला फोन बिन काही लोक करतात, हां, काही करतच नाहीत. हां, ही आपल्या इंडस्ट्रीची रीतच आहे. हां, ते त्यामुळे मी सांगितलं मी आपलं बरं आहे म्हणून. हां, तरी तुला 42 वर्ष झाली. हो, म्हणजे 1983 टूर पासून जर पकडलं, म्हणजे मोठा अनुभव आहे तुझ्याकडे, आहे की नाही? आपण काय करूया, फोटो पासून सुरुवात करूया. अच्छा. म्हणजे तुला त्या फोटोबद्दल, फोटोच्या निमित्ताने काय सांगता येईल? अच्छा. पहिला आपण यशोगाथेचा फोटो घेऊया. अच्छा, म्हणजे हां हां, म्हणजे माहेरचा आहे. हां, हा फोटो म्हणजे हा पिक्चर माझ्याकडे पहिला पिक्चर म्हणजे काहीतरी 80-86 साली. अच्छा. हां, त्या टायमाला हां, आला असेल. तर हा पिक्चर मी करत होतो. त्यात अलका कुबल होती. हां, नंतर प्रमोद शिंदे होता, सुहासिनी देशपांडे होत्या, ही होती प्रेमा किरण होती. हां, असं तो पितांबर काळेचा पिक्चर, पितांबर काळे होता. हां, डिरेक्टर बस पितांबर काळे. हां, पिक्चर मी कोल्हापूर आपला इकडे साताराला करत होतो. हां, ह्या पिक्चरची अशी आहे की आबूबाई म्हणून पिक्चर करत होते. तर आम्ही आपलं पिक्चर करता करता बघितलं, ते एकदा काहीतरी खुसबुस चालली होती, हे इकडे तिकडे असं. म्हणजे काय चाललं काय कळत नाही आम्हाला, काय गप्प होतं. थोडं एक दिवसानंतर हे कॅमेरामॅन ते गप्प बसायला लागले. सगळे गप्प. म्हटलं गप्प का बसायचं म्हणून हळूच विचारलं, तर अरे आम्हाला सकाळपासून नाश्त्याचे वांदे झाले. हां, म्हटलं काय झालं? नाश्ता, आम्हाला नाश्ता मिळाला नाही. नंतर मग हळूच सगळ्यांना विचारलं, एक एक सांगता अजून नाही काय मिळालं, अजून नाही काय मिळालं. तर मी असं विचारलं काय काय म्हणजे काय, सगळ्यांची वांदे झालेली आहेत, काहीच काय आलेलं नाही खायला. आम्ही म्हटलं काय खाल्लं ते, तू एक माणूस आहे, तू तुम्हाला आणून देतो. हां, गेले. म्हटलं असं आहे काय? म्हटलं बोलला त्यांना, बोलायला कळलं तर त्याला सगळंच ठोस झालेलं पैशाच्या बाबतीत. मग तो आला डॉक्टर, तो साताऱ्याचा, तो आला, त्याने बघितलं. दुसऱ्याची शूटिंग ठणठणीत सगळं हे ते सगळं. नंतर मग पिक्चर सुरू झाला. हां, शूटिंग तरी सुद्धा आम्ही मग शेवटच्या दिवशी जेव्हा तुम्ही आलात बघ, हां, ते आम्ही सटकलं सगळे 5 जण. करेक्ट. तर आम्ही जाऊन बसलो होतो. आम्ही नेहमी जायचो तिकडेच, हां, कारण आम्ही आणखीन तिकडे नको. हां, मग तुमचं सगळं झालं, तुम्ही लोक गेल्यानंतर आम्ही तिकडे आलो. हां, तर आम्ही काय करायचो, आम्ही 5-6 जण उठायचो. शूटिंग झालं की सगळे उठायचे, चला 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 चला, सगळे गुलवायचे. त्या हे होतं बघ ते तिथे हॉटेल होतं एक, अगदी सातारा हॉटेल संपला का सातारा संपला, हां, हॉटेल तिकडे आम्ही काळोखात सगळे बसायचो हां, खायला. हां, रात्री आम्ही आपलं 10:30-11ला यायचो, गपचूप झोपायचं, सगळं आपलं सुरू. हां, तर तिकडे आम्ही जायचो. म्हणजे काय, पैसे संपले ना इकडचे. हां, म्हटलं काय करायचं, हां, काय कसं तरी चालूया. हां,
मग करता 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 पिक्चर हे झालं, हा शूटिंग बिटिंगचं झालं, डबिंग झालं आणि हा पिक्चर नंतर हिट झाला. बघ एवढे अडथळे असून सुद्धा. अडथळे असून सुद्धा हिट झाला पिक्चर. पण महत्वाचं काय, सेटवर खायला येणं वेळेवर महत्वाचं आहे की सिनेमा हिट होणं महत्वाचं आहे? सिनेमा हिट होणं महत्त्वाचं आहे. कारण अक्षरशः तुला म्हणतो, पोरे यायचे ना, ही बॅकस्टेज बिकस्टेजवाले, हा. ते सगळे यायचे, सगळे करतात ना, लावा सगळे लावतात, हा. पण जाऊन कुठे ना काहीतरी खायचे नाही यायचे. अच्छा. हा आणि असं पिक्चर कम्प्लीट केलं. नंतर पिक्चर चालला, तो तुफान हिट चालला म्हणजे माहेरचा आहेर आणि माहेरची साडी, हा माहेरच्या साडीनंतर पिक्चर हा चालला. हो हो हो. कारण ते त्यांनी काहीतरी कितीतरी कोटी कमवले. त्याने 8 कोटी कमवले. अरे वा, त्या काळामध्ये? त्या काळात त्याने 8 कोटी कमवले. हे काय फोटो आहे ना दुसरा तुझा हाऊसफुल गर्दीचा? हो, 8 कोटी कमवले त्याने. हे पिक्चर आहे त्या टायमात, त्या काळात. पण तुला या यशाचा फायदा झाला तसा. हा मग तसा बघायला जर गेलं तर नाही झालं, तसं बघायला गेलं तर झाला. हा म्हणजे पिक्चर्स मिळणे, हा मला असं एक एक पिक्चर आज मिळाला, उद्या पिक्चर मिळत गेलं, हा पण मला जसे पाहिजे तसे नाही मिळाले. हा आता कसं आहे, काही काना असं सलग मिळतात बघ, हा. चालू आहेत, तसे नाही मला मिळाले. मीटर पडलेलं आहे त्यांचं. हा, एकेकांचं मीटर पडलेलं असतं, तुला सिग्नल लागत गेले. सिग्नल लागत गेले, असं. हा अच्छा. असं मला पिक्चर मिळत गेले. बरं, आता हा फोटो आहे ना, हम्म. ही हाऊसफुलची गर्दी आहे. अच्छा. हा हा, बरोबर आहे. हा, तर एकेकाळी तू सुद्धा अनुभवलेलं आहे. आता तुझ्या घराजवळ पॅराडाईज आहे, पुढे सिटी लाईट आहे, हो. प्लाझा आहे, हम्म. कोहिनूर होतं, हो, पुढे किस्मत होतं. हो, हो. त्या तुझ्या आठवणी हाऊसफुल गर्दीतल्या? गर्दीतल्या म्हणजे अशा होत्या, म्हणजे दादा कोंडकेंचा पिक्चर लागायचा इकडे कोहिनूरला. हा शांताराम बापूंचा प्लाझाला. प्लाझाला. हा त्यांची जी व्हायची ना, हा ती बघणारी होती. हा म्हणजे होश नवरा पाहिजे तर यांचा असला नवरा नको गो बाई. हा, हो, हो. बरोबर आहे ना, हा, हिट हो, असेल. हो. हा असले हिट पिक्चर्स. हा नंतर हिंदीमध्ये तर काय हा. चढावड तर काय जबरदस्त असेल. हा. पण आमच्या इकडे म्हणजे बादल बिजली बरका 3 पिक्चर होते. हो 3 हो थिएटर्स. हो तुफान गर्दी असायची. हो हो लागले का पिक्चर ह्या इकडे जायचे हो बघायला. हो. तिने आणि हिंदी लागायची हा, इकडे. हिंदी आणि तिन्ही पॅक असायचे हो थिएटर. हो. मग तिघ आहेत. आमचा मित्र होता माझा एक, हा तो तिथे मॅनेजर होता बरं अच्छा. का. हा हा, म्हणजे तू अजित पंडित बद्दल बोलत नाही ना? नाही, तो अजित पंडित त्याला ओळखत असेल. हा तो काय त्याचं नाव मला आता नाही, असं आठवत ठीक आहे. नाही. हा तो होता. हा तर आम्ही त्याच्याकडे जायचो, हा तिकीट घेऊन येतो. हे काय केळकर त्याचं नाव. अच्छा. हा तो इथे राहायचा शिवाजी बागला मागे. तिकडे जायचो, तिकडे तिकीट घेऊन यायचो. हा. 3 थिएटरचे. हा पण एका थिएटरला तिकीट नाही, बोल, तिकीट बॅलन्स नाही, इतकी गर्दी. आता मी बघतोय आता कसले बॅलन्स आणि काय नाही काय. आता थिएटर बंद झालं पॅराडाईज. हो, पॅराडाईज बंद झालं. हा पॅराडाईज बंद झालं. हा पण तुला इकडच्या काही आठवणी असतील ना पॅराडाईजच्या किंवा काही? पॅराडाईज म्हणजे एक पॅराडाईज असं होतं की कुठलाही पिक्चर लागू दे, हा शोरबीर पिक्चर त्या टायमाला लागायचे, माहिती ना. हा माहिती आहे. हा त्या टायमाला म्हणजे पॅराडाईज चालणारं थिएटर. हा हो हा, नंतर आता शाहरुख खानचे पिक्चर लागायचे, तेव्हा चालायचा पिक्चर. हा सिटी लाईट मी बघितलंय, कहाणी किस्मतची, हा धर्मेंद्र रेखा. हा तुफान चाललाय पिक्चर, हा तुफान. पॅराडाईज आपलं इकडे सिटी लाईटला, हा ते बघितलंय. नंतर हे 2 झाले. नंतर प्लाझा आणि किस्मत ते बघितलं. किस्मत तर काय, सकाळी 11ला जायचं, हा तिकीट घ्यायचं आणि हे बघायचं मॅटिनी सगळे जुने बघायचे. हो ते तुला किस्मतची हा, ते बॅकलॉग भरून काढला. बॅकलॉग तो बघायचा. शम्मी कपूर, देवानंद वगैरे पिक्चर आणि सस्पेन्स पिक्चर जे असते ते सगळे तिकडे बघायचे. हा. ब्रॉडवे होता पलीकडे. हो. अरे ब्रॉडवे तर काय मस्त होत अगदी. ब्रॉडवे म्हणजे आम्ही ब्रॉडवेला जायचो पिक्चरला, आणि आमचे लोटलेकर यायचे तिकडे, अच्छा. आमच्या शाळेचे.
मेन मुख्याध्यापक. हा मुख्याध्यापक नाही, ते मेन नाही होते, हा म्हणजे ट्रस्टी सारखे हा, मोठे. संस्थापक हा ते बरोबर तिकडे यायचे. ब्रॉडवेला. हा ते 11:15 यायचे तिकडे, सगळ्यांना पण काढायचे हा आणि शाळेत घेऊन जायचे. अच्छा. सिनेमा पडद्यावर राहिला. सिनेमा मार खायची लोक. ते तो ब्रॉडवे. ब्रॉडवे एक ते झाल्यानंतर चित्रा. चित्र, ते चित्र ठरलेलं आमचे ब्रॉडवे नाही चित्रा. हा मग ते ब्रॉडवेला यायचे, हा ते तपासायचे, तिकडनं बकरे बाहेर काढले त्यांची पोरं का इकडे यायचे, इकडनं सगळे बाहेर काढले ते मग शाळेत ठमाठम सगळ्या द्यायचे दोन. पण तुला दांडी मारून पिक्चर बघायची काय गरज होती? दांडी मग असेच नाही असं नाही रे, आज कोण सांगितलं चल जाऊया पिक्चरला, मग चल जाऊया, मग पिक्चर बघून जायचं अटकायचं. मग तेव्हा तू स्टॉलचं तिकीट म्हणतो 1 रुपया 5 पैसे काय कर 65 पैसे असेल त्यावेळेला, बरोबर? हो तेवढंच खिशामध्ये. हो ते तेवढ्या काढल्या, मग संपले पैसे की घरी. आणि मग इराणाच्या हॉटेलमध्ये गाणी ऐकायला ते मग 4 आणे लागायचे. हो, 4 आणे नाणं टाकायचं नाणं ते. टाकायचं ते हा. ते त्या समोरच असायचं. हो, सगळीकडे ते इराणीच ना. मग ते टाकलं का हा ऐकत राहायचं सगळं. कोहिनूर आपलं किस्मतच्या समोर इराणी होता. हो, किस्मतच्या समोर होता. हा तिथे टाकलं का तिकडे ऐकायचं. मग किस्मतचा पिक्चर सुटला का स्विमिंग पूलच्या कॅफेच्या यायचं, हा रात्री तिकडे बसायचं, हा. तिकडनं मग घरी. म्हणजे तू सिनेमा असा बघत बघत मोठा झाला. हा ऍक्च्युली सिनेमा बघतच मोठं झालो मी, खरं सांगायचं म्हटलं तर. हा म्हणजे अभ्यासू मुलगा म्हणून नाही, हा मी असं पिक्चर बघणं हे बघणं सगळं. हा. आणि बाकीचे मग टवाळ काय करणं, टवाळ काय ते चालूच असायचं. गल्ली क्रिकेट, गल्ली चित्रपट. गल्ली क्रिकेट, गल्ली चित्रपट इतके होते की माझे काका एकतर याच्यात होते, कृष्णकांत माझे काका. हा ते पिक्चर मध्ये त्या असायचे ना. हो, अरे कितीतरी फिल्म मध्ये काम मग ते केलं. आमच्या इकडे साऊथ गोखले रोड हा तिकडे गणपतीत पिक्चर असायचे. हा तर त्यांचे पिक्चर असले की आम्ही चाललो, मग ते समजून मग समजलं की इकडे पिक्चर लागतात. हा मग तिथे कुठले पिक्चर, अच्छा हे पिक्चर आहे, हा. मग ते पिक्चर दररोज तिकडे रात्री जाऊन बघायचं मग घरी. अच्छा, मग तुला ताडपत्रीवर बसायला मिळायचं की पेपर घेऊन जायचं? पेपर नाही आहे, कुठेतरी बसायचं कोणाच्या बाजूला जाऊन हा. बसलं, पिक्चर बघितलं घरी. पण अरे आपल्याला तर उलट्या बाजूला बसवायचे पुरुषांना भरात गल्लीमध्ये नाही, पडद्याला. आमच्या इकडे सगळे एका बाजूला असे. हा, पडदा समोर आणि सगळे तुम्ही सगळे एका बाजूला. एका बाजूला. काय काय ते तिकडे बसायचे, पण तिकडे मजा यायची नाही उलट बघायला. उलट बघायला इथे बसायचे सगळे. आणि एक ऑफिशियल इंटरव्हल सोबत अजून 2 इंटरव्हल, कारण ती रील लावायला लागायचं. रील चेंज केलं ते लावायसाठी. अच्छा, अशा तुझ्या आठवणी. अशा आठवणी. हे बघ, आता तुला हा एक फोटो दाखवतो. तू इकडे अंशुमन विचारे, भरत जाधव यांच्याबरोबर काम करतोय. मला वाटतं काय ते इंग्लंडची वरात, लंडनच्या घरात असं काहीतरी पिक्चर. याची काय आठवण? हे पिक्चर ह्याची आठवण म्हणजे हा बरोबर केलेला पिक्चर आहे. हा, याची आठवण म्हणजे हा मी कधी केला, सप्टेंबर महिना, तेव्हा जयश्रीबाई एक्सपायर झाल्या बघ. हा, तेव्हा मी हा पिक्चर करत होतो. हा 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 हा. त्या ऑगस्ट एंडला त्यांचं हे झालं. हां, त्या टायमाला पिक्चर करत होतो. तेव्हा मी इकडे होतो माझ्या अंधेरीला. हां. आणि तर मला फोन आला की असं असं चालेल, पण आकडून गो. हां हां हां. त्यामुळे माझा जरा प्रॉब्लेम झाला जायचा, नाही तर मी गेलो असतो. हां. कारण आमचं तसं नातं पण आहे. हां. आणि म्हणलं तर नातं नाही वेगळं असं आहे. हां हां. अच्छा. हां. कारण बहादुरी आमचा काका. अच्छा. हां, आता परत नाटकामध्ये आले. हो, ते काहीतरी नाटक येते त्यांचं, पुरुषोत्तम बेर्डे. हो 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 हो, बरोबर आहे. हां, पुरुषोत्तम बेर्डे करतो डिरेक्ट. हां, त्याचंच नाटक आहे ते, तोच डिरेक्ट करतो. हो हो हो. ते कधी आहे काय माहित नाही मला, पण आलंय ते नाटक. हां, हां. म्हणजे ते अनेक 21 वर्षांनी काहीतरी असे परत नाटकात आले. हो हो. हां, कारण ते सांगत होते पण परत 15 दिवस फोन झाला माझा त्यांच्याशी, परत मी नाटकात येतोय रे, पुरुषोत्तमचा नाटकात येतोय सांगत होते मला. मग तेव्हा हा पिक्चर केला होता मी. हां. ते ह्यात माझा रोल याच्या वडिलांचा रोल होता. कोणाच्या? याचा भरतच्या वडिलांचा. अच्छा. हां. मग भरतचा काय अनुभव? भरत नाही, इज व्हेरी गुड. हां. म्हणजे तो डाऊन टू अर्थ, कोणाच्या हालात नाही गेलत नाही. हां.
बरं असं ना, असं आहे ना, असं 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 करून बघतो तू, नाही समजलं का आपलं बाजूला उठतो, बाजूला. हा म्हणजे कोणाशी जास्ती कटकट नको. जास्त कटकट नाही, हा की असं असं बघ ना कशाला, हा नाही बघ तू तुझं तू बघ असं. हा तू तसं बाकीचं काय लफड्यात पडत नाही. हा पण मला आवडलं त्यांची टीम. हा अरे बा, हा पण एक सिनेमा आहे, दीपाली सय्यद आहे, भरत तू दीपाली सय्यद, तोच पिक्चर हा. तोच सिनेमा आहे. हो हो अच्छा, तुझं ना बऱ्याच 3-4 पिढ्यांच्या अभिनेत्रींबरोबर तू काम हो केलं. हो हो ना, गंमत जम्मत तुझा पहिला सिनेमा, हो त्याच्यामध्ये वर्षा होती. हो. मग पुढे सगळ्या तू त्या काळातल्या हिरोईन, नंतरच्या हिरोईन, म्हणजे त्या सगळ्या अजूनही आहेत म्हण. सगळ्यांबरोबर मी कामं केलं. हा, एक एक काय अशी काही आठवणी, उदाहरण म्हणजे काय अनुभव, हो. किस्से, विशेषतः किस्से. किस्से असे काय तसे- आता गंमत जम्मत मध्ये तू तर हे होता ना त्या, ह्याचा मालक होतो मी. हा, ज्या घरामध्ये ते राहतात, राहतात त्यांचा मालक मी. हा तो मी ह्याला भेटतो सचिनला. हा अरे माझं असं असं असं, तो सचिन माझा मित्र आहे. तो म्हणजे मग माझ्या घरात राहतो काय आहे. हा तर मग माझ्या घरात सगळं चालू असतं ते हा सगळं. हा तर काय पण सचिनकडे काम करायला मजा यायची तेव्हा. हा सचिनकडे असं होतं की नवीन पिक्चर येत आहे म्हटल्यानंतर आपला रोल त्यात आहे एवढं डेफिनेट. हा, माझा पती करोडपती वगैरे. तो बरोबर आधी सांगायचा पिक्चर अमुक अमुक तारखेला माझा पिक्चर सुरू होते, हा तिची शूटिंग अमुक अमुक तारखेला हा संपणार आहे. हा ह्यात तुझ्या तारखा आहेत, हा ह्यात कुठे कुठे बसतेस तू, नाही बसत तिकडे सांग, मी चेंज करून घेतो. हा मग तारखा चेंज करून घ्यायचा तू. अरे वा, हो सचिनचं हे तुला सहकार्य मिळालं. हो सहकार्य तो नेहमी सांगायचा, काय असेल सहकार्य कर, काय असेल सांग, कधी तारखा काय ते. हा आणि तो सहकार्य करेल तेवढं. हा 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 चांगलं आहे तो, तसं चांगलं आहे. अच्छा, हे बघ, हा हा कोणता फोटो आहे रे? हा माझा फोटोशूट केलेला फोटो आहे हा. हा हा पण एक आहे बघ. हा फोटो शूट केलेला आहे मी. हा फोटो शूट केलेला आहे मी. हा कधीच आहे का, कुठं मला आठवत नाही रे. हा फोटो शूट केला आहे मी. पण त्यावेळेला आपल्याकडे फोटोशूटचे तेवढं हे नव्हतं, प्रस्ताव नाही नव्हतं. एवढं हे नव्हतं. हे बघ, हा तुझा महत्वाचा फोटो आहे. हा करतुलो तो भोगतुलो नाटकाचं नाव. हा करतुलो तो भोगतुलो म्हणजे मालवणी नाटक. हा मालवणी नाटक, हा मच्छिंद्र कांबळीचं. हा ते नाटक म्हणजे असं होतं की असंच मला एकदा मच्छिंद्र भेटला इकडे पार्ल्याला. हा चल नाटक करूया, काय कर. म्हटलं बघ एक नाटक आहे डार्लिंग डार्लिंग. डार्लिंग डार्लिंग मी केलं बोलला. तू पूर्वी करायचं हो, त्याच्यात. डार्लिंग डार्लिंग करायचं, बरोबर आहे. हा मला बोला काय केलं आहे, काय काय कर. तुला म्हटलं काय मालवणी कर, मी इंग्लिश मी मराठी करीन, आणि 2 मुली आहेत त्यांना मराठी करेन. बघ बघ तू म्हटलं जाईल, सॉलिड जाईल. काय बोलतो, हां चल करूया. तर त्यांनी जो डायरेक्टर आणला होता तो कोण, मग मी मराठीत, आणखीन 2 मुली त्या मराठीत बोलायच्या. अच्छा. हां हो, बाकी सगळं मालवणी होतं. मग तू तो मालवणी लयजा पकडला? नाही मग लयाचं पकडलंच नाही. मग मी मराठी बोलतोय, तो मालवणीत बोलतोय. अच्छा, मग त्याच्यातून येणारे लाफ्टर. त्याच्यातून लाफ्टर यायचे, इतके लाफ्टर यायचे की मला इकडे पकडायचं, हा, इकडनं सोडून मी इकडे लाफ्टर काढायचो. टायमिंग. हां तो पकडापकडीच खेळायचा ना. हा कारण मी वरचढ होणार म्हणला पकडायचा जो, हा इकडे पकडला इकडे सुटला की इकडे काढला मी लाफ्टर. हा पण काय सॉलिड होतं. पण मग तू प्रत्येक प्रयोगाला काय नवे ऍडिशन घ्यायचा? हो नवीन म्हणजे काय घ्यावंच लागायच्या. हो, कारण ऑडियन्स काय रिपीट पण असू शकतो. हां घ्याव्याच लागायच्या ॲडिशन्स. आणि ते नाटक माहिती आहे तुला कसं आहे ते. हो धमाल. हो तर काय किती इथे शिवाजी मंदिरला 11चं नाटक, हा 11:15 झाले तरी बेल नाही, 11:20 झाले तरी बेल नाही. हा 11:30ला खालचा ब्लॅकवाले होत बघा, आता बेल द्या, कारण त्यांचे सगळे संपलेले आहेत. अच्छा, असं पण चालायचं. हो हो हा हे चालायचं म्हणजे चालायचंच. सगळीकडे आम्ही जायचो, तिकडे हे असायचं. पण तुफान नाटक ना. नाटक तुफान. पण त्या टायमाला तर माझं मला कोण होतं सांगतो तुला, आता आठवत नाही मला. परोळेकर, बाबा परोळेकर.
आता बाबा नाही, परुळेकर नावाचे एक ग्रस्त होते, अरे चांगले यार, माहीत असतील बा तुला. याच्यावरती होते, या येतात ना आपलं बक्षीस बिक्षीस, हां. त्याच्यावरती होते. मग ते आले होते आणि त्याने मला आले इकडे बाजूला घेऊन सांगितलं, यावर्षी तुला देतो की नाही बघ ॲक्टिंग प्राईज. पण शेवटी काय असतं ते नाही मिळालं. चल, हां. पण तुझ्या नाटकाच्या दौऱ्याची आठवणी असतील ना त्या काळातल्या? त्या काळात मी दौरेची कार केली. हां, मग तरी विशेष? दौरे म्हणजे इतके दौरे म्हणजे एकतर लक्षा हं. कोल्हापूरचा एक हे आहे. हां. कोल्हापूरला मी असं होतं, लक्ष आपला कुठेतरी होता, कोणी येऊन बसले होते, बोलत सगळं झालं गेलं. म्हणून अरे लक्ष कुठे मला बोलले चित्र नाही. लक्षाला बोललो बघ कुठे आहे, मगचपासून ते आले तर ते कधी ओळखीचे होते आमच्या. मुलं बसलं लक्ष कुठे, तर मी आपलं गोट्या कुठा हां, गोट्या डायरेक्ट. गोट्या त्याचं त्याचं नाव होतं ते. माहिती आहे, लहान त्याला जवळचे लोक गोट्या म्हणायचे एवढं. तर मी हे गोट्या काय रे, तुझं कोणतरी आले बोलायला. तर का बोलला बिल्ला मस्त आहे का. नंतर मला अरे साल्या गोट्या म्हणून मला आग पडतो. ते पण 4 लोक पाहुण्यासमोर. म्हटलं नाही सर, हे बरोबर नाही. हां. मग त्या दिवसावर गोट्या म्हणून बोलायचं बंद केलं मी. कधीच गोट्या नाही बोलत त्याला. कधीच नाही गोट्या बोलून. पण तुला वाटतं ही पद्धत बरोबर आहे? आपण 4 लोकांमध्ये आपली पट्या बोल, हे बोल, आपली जी काय म्हणजे शॉर्ट फॉर्मनी बोलतो. शॉर्ट फॉर्मने बोलणं बरोबर आहे. अरे पण ते खाजगी आहेत ना. खाजगीत, पण ते मेन बरं नाही. हां. ते तसं करू नये माणसाने. हां. मग मी तर केलं, तर मी काय करणार. मला डोक्यात नाही रे एवढं. चला मी आपलं गोट्या. पण तू चूक सुधारली नंतर. नाही, मी नंतर बंद केलं. पण तू इतरांना हाक मारताना नाही, मी त्याला हाक मार नाही, त्याला नाही, इतरांच्या बाबतीत कसं करायचं तू? नाही, इतरांच्या बाबतीत आता कसं विजय असं. हां, विजय पाटकरला तू विजय म्हणणार. हां, अशोक सराफला अशोक सर आपला अशोकच म्हणणार, ते आता मोठा तो. हो. मग त्यामुळे तर हां हां, बरोबर आहे. अशोकच बोलायचं हो, कारण तुम्हाला सगळ्यांना सिनियर तो सगळ्याच बाबतीत. हो. तो तर म्हणजे एकदा आला होता, 50वा शो होता झाला आमचा, 25वा शो का 50वा शो टूरचा. हां. शिवाजी मंदिरला. हां. रात्रीचा शो होता. हां. आणि हा कुठून तरी सिनेमाची शूटिंग पण आला होता आमच्या शोला. बसला होता, आला सगळं झालं. म्हणलं हे इकडे काय, तुला कधी प्राईज, कधी तुला लवकर घ्यायचं, प्राईज घ्यायचं लवकर. हां. त्याचं तेवढं हे होतं. हां. माझ्या थोडं त्याचा जीव होता. हां. म्हटलं घेणार घे. आणि तो चांगला आहे, म्हणजे आताही भेटला तो अगदी बोलतो छान. हो, आता इव्हन माझ्या बायकोला पण तो कुठे आहे ती, काय आहे ती, कशी आहे ती, कुठे आहे ती, बोलव असं तो हे करणार आहे. अच्छा, अजूनही अशोक सर तुला हो. म्हणजे तू त्यावेळेला जे नातं जोडलंस ते अजून तसंच्या तसं नातं तसंच झालं आहे. पण तू त्या काळामध्ये जेव्हा करिअर सुरू केली तेव्हा आपल्याला कॉमेडी सिनेमाची लाट होती आणि हे सगळे लोक आपण फॉर्मात होतो. त्याच्या काही आठवणी दौऱ्यांच्या वगैरे शूटिंगच्या? शूटिंगचं असं काय नाही, कारण एकच ना जात. हां. त्यामुळे तसं शूटिंगला आम्हाला काय असं हे नाही. पण आता तू जायचा ना कोल्हापूरला असायचा. हा, लक्षा पण आहे, कुठे अशोक आहे, कुठे विजय पाटकर आहे, कुठे प्रदीप पटवर्धन आहे. तर आम्ही असे एकत्र मग रात्री मग बसायचो, भेट एकत्र बसायचो. हां. मग सुरू धमाल. हां. मग आज इथे भेटलो, मग झालं काय झालं, आता मी निघतो रे. आता कधी, आता पुढे मी मग साताऱ्याला भेटायचो आम्ही. हां. मग तेव्हा आमचे एकतर कोल्हापूरचं नेहमी असायचं. हो, कोल्हापूर, सातारा. हां. मग कुठे काय झालं तर आम्ही एक पिक्चर केला होता, कराडला पिक्चर केला होता. कुठला पिक्चर मला आठवतो.
हा जे काय असेल तो. हा मग. तो पिक्चर केला होता, कराडला पिक्चर. हा अशोक सराफ होता त्यात. हा अशोक सराफ होता. नंतर अं, अशोक सराफ होता आणि हा होता. चांगली होती यार कास्टिंग. ही होती इकडे माइंडला राहते बघ, दिलीप कुलकर्णीची बायको. नीना हा, कुलकर्णी. नीना नीना हा. नीना. नंतर कोण बरं होता. हा मग. असे आम्ही साताऱ्यामध्ये शूटिंग करत होतो आम्ही. शूटिंग मध्ये असंच चला भेटलं का सगळे असायचे तिकडे. सुहास असायचे. सुहास वारले तिथे. भालेकर. सुहास भालेकर. भालेकर, सुहास भालेकर, अशोक सराफ सगळे. मी गेलो. मला मला आता प्रत्येक आपापल्या रूममध्ये आहेत ना, कशाला हा. रात्री कशाला जा आहे का. 8:30 वाजता टाकतात. सुहास भालेकर, नमस्कार साहेब आलो. थोड्या वेळ फक्त अशोक सराफ. अच्छा. हा. आम्ही पण एक करतो या पिक्चरमध्ये आहोत ते. हा. आले एक एक झाले तिकडेच मग सगळं त्या रूममध्ये बसून मग तिकडं मला भेटायला आले ते. हा. मग मी सगळे उठा बस करा त्यांची. हा बरोबर मग आहे. सगळे तिकडे. पण मग मजा यायची अशी म्हणजे पण त्याला आपलं खेळीमेळीचं वातावरण असायचं ना. खेळी मिळायचं असं. हा. काय चुकलं तर अशोक सांगायचं आहे. अच्छा. हा. आता तेव्हा तर आमचं कोल्हापूरला साताऱ्याच्या अलीकडे एक गाव होतं. त्या गावात शूटिंग होतं. साताऱ्यानं 50 किलोमीटर आम्ही जायचं. वाई नाही, असं आतमध्ये गाव होतं रे. तिकडे बस बीस साताऱ्याच्या पाचगणीकडे जाताना का. नाही रे, साताऱ्यावरनं जवळजवळ भोर पण नाही. अच्छा जे काय असेल. हा. तिथे तर तिकडे आम्ही जायचो सकाळी. तर तिकडे मस्त रे वाडा काय सलग. हा. वाडे किती वाडे. फलटण नाही रे, वाडा असा होता. पण फलटणला पण बरंच वाड्यांच्या शूटिंग आहे. हा. ते हे अलीकडे त्या वाड्यात शिवाजी महाराजांची मुलगी दिली होती. अच्छा तिकडे. निंबाळकर. हा. निंबाळकरांचा वाडा. हा मग. तर तिथे आम्ही शूटिंग करतो. तिथे अशोक फक्त सांगायचं हे करे ना करे, बस एवढंच. एखादी गोष्ट चांगली केली का मस्त, की आंबा असा पाहिजे. तिथे गेल्यानंतर त्या वाड्यात अशोक आला बसला सगळं. म्हटलं असं असं सांगितलं त्यानं. काय आहे म्हटलं, काहीतरी करा खायला काहीतरी. मग आणखीन येतील म्हटलं. तर तुम्ही काळजी कर ना, येतील तुम्ही कोण येणार सांगितलं नाही. त्यांना माहीत होतं मी मस्करी बिस्करी करत धमाल करते. ते येतील त्यांना. ते आणा काय केले ते खायला. ह्यांना द्या म्हटलं, मोठी माणसं आहेत पहिली आधी. अच्छा. हां. मग त्यांनी बेस्ट. उद्याचं काय म्हटलं, उद्या पण मिळाला काळजी नको. असं म्हणजे आम्ही गमतीने दररोज आपलं खाऊन पिऊन मस्त मजेत होतो. पण तुला अशोक सराफनी खूप प्रोत्साहन दिलं ना. हो. अशा काही आहे असं काही आठवणी म्हणजे मला तो पहिल्यापासून तिकडे असल्यानंतर ऑब्झर्व करत होता. अच्छा. हा. कुठे तो असला का फक्त असं ऑब्झर्व करत होता. असं बोलायचं नाही काय जास्त. हा. फक्त ऑब्झर्व करत होतो. एकदा असं झालं की ऑब्झर्व करता करता बोले लोक काय काहीतरी बडबडतात सला. काय म्हटलं, काय लोक म्हणतात की तू मला फॉलो करतो. तू अशोकला फॉलो करतो. हा. खोटं आहे ते. तू कुठेच मला फॉलो करत नाही. का असं बोलतात. पण त्याने मला फेकाफेकी पिक्चरमध्ये थांबला होता माहिती आहे. हा. एक पिक्चर आलेला त्याचा. हा. तो बोललं बघितलं काय, अशोक सर आपण तो फॉलो नाही करत. तुझं तू करतोस, माझं मी करतो. वेगळं करतो. तू फक्त दिसतोस म्हणून लोक बोलतात. हा. तुझ्या चेहऱ्याची फ्रेम काहीशी अशोक सारखी आहे. हा. हा. म्हणून नाही तर काही नाही. म्हटलं काय बोलले तरी हरकत नाही, बोलले तर नाही बोलले तरी हरकत नाही. काय त्यात लोक काही नाही काहीतरी बोलणार तर काय, मग आपल्याला काय फरक पडत नाही. मग मला वाटतं अशोक सराबरोबर तू बरेच पिक्चर केले ना. अशोक सराबरोबर मी 1, 2, 3,
5 6 5 7 पिक्चर्स केले असेल. आणि लक्षाबरोबर मी भरपूर पिक्चर केले. हां लक्षाबरोबर मी मस्त पिक्चर म्हणजे भरपूर लक्षावर चिकार त्या हमाल दे नमालची काय आठवण आहे? हमाल दे धमाल. हां, हमाल दे धमालमध्ये मी लक्षाचा हा होतो, सेक्रेटरी होतो. हो बरोबर आहे. हां हां, कारण तो स्टार बनतो. स्टार बनतो त्याच्यानंतर मी हां. त्याचा सेक्रेटरी होतो. हां पण लक्षाचं एक होतं, लक्ष मस्त होतं. म्हणजे काय केलं तर तो असं ओरडायचा नाही किंवा हे नाही. हां फालतूगिरी आपण करतच नाही कधी. हां पण कधी त्याला वाटलं असं काय चुकलं तर तो सांगायचा. हां नको 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 असं करायचं. त्याची पद्धत होती ती. हां, ए नको 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 असं असं त्याचं हळूहळू. हां, हळूहळू हळूहळू असं त्याचं चालायचं बरोबर. हां पण त्याचं कधी असं हे ना, मला कधी असा अनुभव नाही आला की कुठे दाबतोय आपल्याला हे करू नये म्हणून. हां म्हणजे करायचं आणि चांगलं असेल तर दाबायचं, हां असं त्याचं माझ्या बाबतीत कधी नव्हतं. तो तर नावं सुचवायचा ना हो. दिग्दर्शकांना. तुझं पण कुठे सुचवलं असेल ना? मला पहिले पिक्चर सगळे किती केले मी त्याच्यामुळेच ते केले. हा म्हणजे लक्षात तुझं हे तो करायचं. नाव सुचवायचा, ह्याला घ्या हां ह्याला घ्या, ते तुम्ही घ्या, तुम्हाला काय करायचं आहे. हां नंतर तो अरे मस्त यार मग म्हणून तर सांगितलं घ्या, नाही तर कशाला घ्या सांगतो मी. आणि मग ते लक्षाच्या अंधेरी परिसरात शूटिंग असेल तर लक्षाच्या घरून घरी डबे डबे यायचे. मग त्याची काय रुई हां ती हॅटसॉफ्ट काही का असे ना, ती जी काय डबे पाठवायची खायला, म्हणजे खरोखर अप्रतिम. अजून ती चव अजून आमच्या जिभेवर आहे. ती तशीच दादा बेर्डेची बायको. तर त्या दोघी पाठवायच्या. पण ती जी काय पाठवायची ना रुई, सॉलिड पाठवायची. मग तू काय प्रिपेअर करायचा? पापलेट, सुरमई, बोंबील, कोलबी, काय ते बांधलेलं सगळे हां सगळे करू शकतो. नाही ना ते डबा यायचा त्यात तुझं काय फेवरेट होतं? सगळेच फेवरेट होते. पापलेट, हां बोंबील, हां मांदेलं, हां कोलंबी, हां हे सगळे. चिंबोर चिंबोरी तर अरे चिंबोरी तर काय विचारूच नको. आणि ती करायची, ती अशी करायची, सॉलिड करायची. मग ती टेस्ट म्हणजे असं जबरदस्त तिथं असायची. तर आम्ही आपलं पियायचं सगळं ठीक आहे. हां पियायचं नाही, ते पहिलं खायचं. नाही पण सेटवर पण दुपारचा डबा येणार. प्रिया पण नंतर पाठवायला लागली. प्रिया पण पाठवायची. हां पण टेस्ट जी असायची ती पद्माच्या हातची टेस्ट कोणालाच नाही. अच्छा. कोणालाच नाही. त्यामुळे मला वाटतं शूटिंग जास्त खेळीमेळीने व्हायचं. खेळीमेळीने व्हायचं. रात्री हां हा सांगायचा हां जेवायला 15 लोक येतात. हां 15 लोक येतात. हा रात्री सांगायचा हां किती वाजता? 7:30ला. हां हो 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 हो. मग ती पळत द्यायची बाजारात, हां ती घेऊन यायची हां आणि मग ती सगळे आपले मस्त खातात. पण जेवण जे काय करायची ती करायची, अप्रतिम करायची. पण मला वाटतं ना त्यावेळेला तुम्ही लोक लंच ब्रेकचीच वाट बघायची काय दिवसा? लंच ब्रेक कधी 2 वाजता आणि कधी कधी ते 2 वाजता, कधी कधी डबा लवकर यायचा. हां तर कधी हा ह्याला अक्कल येते लंच बोलायची. डायरेक्टरला सगळे सांग थांबलोय आम्ही. हां तर तो मग शेवटी डायरेक्टर सांगा लंच बोलायचं. डबा आ गया, चलो लंच. इतकं असायचं डब्याचं त्याच्या. ते दिवसच वेगळे होते. ते दिवस वेगळेच दिवस होते. आता नाही. आता लंच बिंच काय नाही. नाही आता आहे ना लंच, पण तो आता ते प्रत्येकजण आपापल्या नाही, प्रत्येकानं आणणार. तू खाणार काय? माझ्या घरचं बघ खाऊ बस. तेव्हा म्हणजे काय डबाचा डबा. पण काय मजा केली आम्ही. ते आमचं ह्याच्यापर्यंत चालायचं. लक्ष असेपर्यंत हे चाललं ना. लक्ष असेपर्यंत. हां लक्ष असेपर्यंत म्हणण्यापेक्षा पद्मा असेपर्यंत चालायचं. हां पद्मा असेपर्यंत हे चालायचं. हां मग तुम्ही रुईला पद्मा म्हणूनच ओळखायचे? रुईला रुईला तुम्ही सगळे हां, पद्मा म्हणून पद्मा, ओळखायचे. पद्मा तुझं जे मूळ नाव होतं हो ते हो मूळ नाव. हे त्याच्याबद्दल हे होतं. हो बरं तू दादा कोंडके बरोबर पण तुझा अनुभव आहे. हो
बरोबर आहे. पहिलं मला वाटतं तू मग येऊ का घरात येऊ का केलं? घरात हा. केलं. येऊ का घरात केलं तर येऊ का घरात कसं काय दादा तुझ्या पाय झाले? कसं झालं की येऊ का घरातला त्यांना आर्टिस्ट पाहिजे होतं कोणतरी. हा तर म्हणे हे लोक आहे सगळे कोण नाही. तर मंगेशकर नावाचा एक मॅनेजर होता, हा आठवतो? हा तो बोलला एक मिनिट थांब, मी संध्याकाळी तो माझी गाडी म्हणजे 7:30 वाजले होते, हा 8:30ला गाडी येणार म्हणून मी आणि कोणतरी होतो रूममध्ये का काय होतं, मी एकटाच होतो. मी आपलं बसलो होतो तर हा आला. अरे काम आहे म्हणतो. काय? दादा कोणतींचं 1 दिवसाचं काम आहे पण बघ जरा. मी तू कोल्हापूरला असतानाची गोष्ट. कोल्हापूरला असताना हा बघ जरा. हा दादा कोणतं झालं काय असं असं आहे असं. म्हटलं काय करायचं काय करायचं घेऊया चल काय का असं करायचं. दादांबरोबर संधी मिळते. हा तर म्हटलं येतो चल, उद्याचं मला तिकीट काढू ना मी. हा चल येतो. चाललेलं मी आपलं सकाळी म्हटलं किती वाजता नव्हतं, किती वाजता येत मी आहे. मी तयार होतो आपला. आला लंचच्या आधी आला, घेऊन गेला मला. तिथे बोलताना मी एकदा अरे यायला तुला अक्कल नाही, तो पोरगा एवढं येतो की येणार का, तुला अक्कल आहे का, कोणाला तुम्ही आणता काय करता काय. तो सगळ्यांना कोणतरी दादा तो आला आहे बरं. आला काय कुठे येतो आला आला तू. ही कुठे जयप्रभा स्टुडिओत घडलं? जयप्रभा स्टुडिओमध्ये घडलेली गोष्ट आहे. हा आला. हा म्हटलं हो का का आला का तू, का आला म्हणजे तुम्ही बोललेलं असं कळलं म्हणून आलो. तू एक सीनसाठी तू आला? म्हटलं एक सीनसाठी आलो. काय बाबा काय कळत नाही असं म्हणून दादा हा गेले. संध्याकाळी 4ला सीन सुरू झाला. अच्छा दिवसभर थांबल्यानंतर 4ला सीन सुरू झाला, 4:15ला सीन संपला. काय लगेच 1 टेक ओके? 1 टेक पुरा फुल टू ओके. मग तू आणि दादा सीन मध्ये हो दोघच जण. दोघच जण. पंचेच जास्त कोणाचे? दादांचे. दोघांचेही 25 होते, जास्ती दादांचे होते. हा मग काय आता काहीतरी केलं पाहिजे ना, हातबीत हा. मारला पाहिजे कुठेतरी. हा सुरू केलं हात मारायला. हा दादांची बघितली ही कशा आहेत, अच्छा 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 अच्छा. ते ऑप्शन वर खेळतायत. हा. मग तू लेग स्टंप पकडला. हा, बस मग तसं सुरू केलं. खाट 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 झालं, संपलं ना रे. 15 मिनिटात फुल संपलं. ते बघतच बसले. बराच वेळ बोलतात तिथे. काय काय म्हटलं काय झालं काय दादा, काय काय झालं काय, तुम्ही आम्हाला आमचे मारणार माहिती होतं आम्हाला, जर थांबा. त्यांची स्टाईल. हा झालं मग सगळं 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 सगळं. म्हटलं, काय झालं काय. अरे काय नाही, तू नेमकी त्याला वीर आहे ती तोडले, ते आता ती कशी परत लावायची तो विचार करतो. तू म्हणते ती वेगळी वीर लावली आणि शेवटी त्याने तर काढला लाफ्टर. हा ते धुतात हा त्याच्यावरनं त्याने ते काढलं, पण ते कम्प्लीट केलं त्याने. नंतर काय, नंतर नेक्स्ट दुसऱ्या पिक्चरला फाटकन वाजू का हा त्याला बोलवा, हा या रोलला त्याला बोलवा. हा पण तो पिक्चर काय होता वाजू, पण ते सॉलिड रडारड होते त्यात. हा आणि रमेश होता त्यात, हो बाटकर हो. होता. पण त्या पिक्चर चांगला चालला तो, पण ते रडारड होते. मग दादा पण बोलले नाही मला नको नको असा, आपण वेगळा पिक्चर करूया. हा. नंतर किती एक पिक्चर किती लोकांना बोलवलं मी रायटर म्हणून, सगळे येऊन गेले. नाही रे तू चेन्नई का बस तू. मग तिने वन लाईन दिली. मी तुला सांगतो, माझ्या घरी 1 दिवस आड फोन असतो दादांचा फोन 1 दिवस आड. पहिलं हा कोण तो त्यांचं, तो कोण असायचं बघ, कलगुटकर, त्यांचं नंदकिशोर कलगुटकर. नाही, नंदकिशोर नाही,
त्यांचा मॅनेजर असायचा तो आला लक्षात डोळ्यासमोर, तो प्लाझा समोर तो त्याचं हे होतं. हा. हा, तो तो असायचा. हांडे पाटील. नाही रे, त्याचा फोन यायचा, जरा बोला. तुम्ही बडबडायचं असं तर भावा आमच्या तू काय हा आहे तो आहे मला काय दादा बोलवतो. कोण दादा कोण काय हां मग आणखीन कोणाचं जरा थांबा वडिलांना दिलं बोला. अच्छा मग अरे अरे तू असं मग त्यांच्याशी बोलले नंतर मग तेव्हाच मला सांगत होत्या एक पिक्चर करायचा आहे, आपणच करायचं आहे. 40 सीन मला, 40 सीन तुला, इक्वल. हो 2 गाणी मला, हां 2 गाणी तुला, हां असं पिक्चरचं प्लॉट काढ. हां प्लॉट काढलं, सगळं काढलं, पण दादा वॉज नो वन. हां मग तुला हा तो सेटबॅक बसला. सेट मला जबरदस्त सेटबॅक बसला. पण तुझं करिअर असं काय अडथळ्याची शर्यत झाली काही रे? म्हणजे तुला धावायचंय पण काहीतरी अडथळे येत आहेत, धावायचे काहीतरी अडथळे येत आहेत, असं झालं? असं तर पहिल्यापासूनच होतं. धावायचं अडथळे, धावायचे अडथळे, पण मी त्या अडथळ्यातनं वर यायचो. हां मग प्रत्येक टायमाला मला माहीत होतं आता ये मिला आहे ना अभी हाँ. दौड़ेगा, अडथळा आने वाला आहे. मग त्या वाट बघायचं कधी अडथळा येतं, आला का पटकन उडी मारायची की जायचं, अडथळा यायचं. हे नशीब साथ देत नव्हतं. हा नशीब साथ देत होतं. हा मग पण त्या अडथळ्यात सकट साथ द्यायचं. अच्छा असं आहे. पण म्हणून तू एकाच वेळेला सिनेमा नाटक मग नाटकामध्ये काम करून जरा फॉर्म मध्ये यायचं मग सिनेमा असं हा. ठेवलेलं का? असं नंतर मी 2000 नंतर नाटक करायचो. हा ते तू थ्रू आउट करायला लागला. मग थ्रू आउट करायला लागलो मी. हा तेव्हा मग माझ्याकडे जास्ती पिक्चर्स कमी आले, हा पण आले त्या मस्त आले. अच्छा हा म्हणजे एक पिक्चर कोणता आहे, पिक्चर आला तो सगळे होते त्याच्यात. तो पिक्चर कुठला पिक्चर आला, त्या पिक्चरने जुबिली केली. कोणाचा? कुलदीप मेघराज सारे, मेघराज राजा बसलेला पिक्चर. हा तो साताऱ्याला केलेला पिक्चर. हा मग सातारा हा तो साताऱ्यालाच करायचा तो. नाही हा मग तो पुण्यात केला का? नाही तो इकडे केला रे, भोसले का नाही, भोसलेचा अकलूजला गेला. हा मग तो पिक्चर केला. हा आणि तो 4-5 पिक्चर्स केले, नंतर जास्त पिक्चर नाही केले मी. हा 5-6 पिक्चर केले नंतर. पण नंतर इंडस्ट्रीमध्ये जो नवा लॉट आला गेल्या 15-20 वर्षात, त्याचं तुला काय हे झालं का, नुकसान झालं वाटतं? नाही तसं मला काय नुकसान झालं असं नाही वाटत मला. हा बरं बघ मी नंतर मी हे करत होतो, लंडनची सून इंडियात हनीमून, हा ते नाटक केलं. हा हा लंडन. मग हा. त्याचे काहीतरी मी जवळजवळ 500-600 शो केले. अच्छा एवढे झाले? हो. हा अच्छा हा पण ते कसं होतं, नंतर मी पकडलाच ते बॉम्बे सोडून बाहेर पकडलं सगळं. अच्छा ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष हा, द्यायचं. मी बॉम्बे सोडलं का माझा शो पनवेलला लागायचा. हा तसं सुरू केलं मी. मग विदर्भ मराठवाडा वगैरे सगळं. विदर्भ मराठवाडा सगळं हा म्हणजे तुला काय सांगू मी, हे दिवाळी शो होतात ते कुठले, नागपूरला. हा नागपूरला होतं ते. हा बरोबर आहे. हा ते हा. दिवाळी शो, दिवाळीनंतर शो होतात बघ. हा माहिती आहे. हा ते शो इतकं असे पकडले ते मी, दरवर्षी माझे नाटक असायचं. दरवर्षी इंडियनची सून, लंडनची सून इंडिया था म्हणून अनुमणी, इतकी नाटकं केली मी तिथे की दरवर्षी सगळे वेड व्हायचे तिथे. ते मी आता 19 पर्यंत ते करत होतो. 2019 19 पर्यंत. नंतर मग कोरोना आला. नंतर मग मला ते ब्रेन स्ट्रोक झाला. हा मग ते तू आजारी होता. त्यानंतर मग कमीच झालं सगळं. पण आता तू सुरुवातीलाच म्हणाला की इंडस्ट्रीतले काही लोक फोन करतात, काही लोक काही लोक फोन करतात, काही लोक फोन विसरले. म्हणजे फोन विसरले की म्हणतात दादा असेल रे काहीतरी करत. मग अरे असं विचारत होता का? हा. अच्छा. पण तुला कुठेतरी वाईट वाटत असेल ना, त्यांच्यासोबत आपण काम केलं एवढी वर्षी आणि ते नाही, आता पण वाईट वाटायची गरजच नाही. का रे? का माहिती आहे वाईट कशाला वाटतं,
की अरे हा का मला कसं काय विसरला म्हणून हा. वाईट वाटलं. वाईट हा. वाटतं. वाटेल म्हणजे वाईट हा, वाटेल. वाईट वाटेल. हा हा विसरणार आपल्याला माहीत असतं तर कशाला वाईट वाटणार. हा. अरे हा विसरणार आपल्याला माहित आहे तर कशाला वाईट वाटू घ्यायचं. म्हणजे तुला असं झालं ना की तू ज्या काळामध्ये काम केलं तेव्हा आपले कौटुंबिक नातं होतं कलाकारांशी, पुढे व्यावसायिकता आलं असं तुला साधारण म्हणायचंय. व्यावसायिकता आली म्हणण्यापेक्षा काय व्यावसायिकता म्हणण्यापेक्षा आता काय माहिती आहे का की लोक फार ॲडव्हान्स झालेली आहे. ॲडव्हान्स्ड की नाही तर काय मी नाही आहे त्यात, तो नाही आहे हो मला माहीत नाही तर असं करून ते बाजूला करून काम करणार. त्याला इंटरेस्ट नाही. त्याला इंटरेस्ट नाही, तो नाही करणार हो असं करून ते पत्ता कट करणार तुमचा. असं तुला ते जाणवतंय हो. गेल्या काही वर्षात, हो म्हणजे 2000 नंतरच जाणवायला लागलं असेल. हो मग नाही आत्ता 2000 नंतर नाही, हे आत्ता माझं हे झाल्यानंतर. अच्छा. हा. मला त्याचं काय वाटत पण नाही. तुला काही वाटत नाही? काय वाटत नाही. काय वाटायचं त्यात. काय वाटायचं? आपण इनिंग खेळलो, हो मस्त खेळलो, बस आणखी काय पाहिजे आपल्याला. तू तर एन्जॉय केलं फुल. मी फुल एन्जॉय केलं. आहे की नाही? एन्जॉय म्हणजे फुल एन्जॉय केलं. तेच महत्वाचं, त्याच आठवणी काढत बसायचं बस आपण. मग आणखीन काय पाहिजे. आता मी रॅपिड फायर घेतोय, हो. बघू तू कुठलं सिलेक्शन निवडतोयस. हा. गंमत जम्मत की येऊ का घरात? दोन्ही सेम आहेत पण त्यातल्या त्यात येऊ का घरात. अच्छा, कारण दादांची नाळ जुळली. नाळ जुळली. धडक मार की हल्ला गुल्ला? धडक मारला तू हिरोच होतास. हा हल्ला गुल्ला. काय रे विशेष? त्याचं जन्म बेसिकली हल्ला गुल्ला हे नाटक आहे, नाटकावरनं घेतलेलं आहे. अच्छा. हा हा. तुला सांगतो कुठलं नाटक ते ते ह्याचं नाटक रे ते रे रणजित मसुरेकरचं नाटक होतं बघ. नाही मला त्याचं तेवढं. हा जे काय असेल ते. हा मग हा होता सतीश पुळेकर. हा आणि तो जरा वेगळा होता पिक्चर. हा. मग तो पिक्चर म्हणजे चालणारा पिक्चर बंद केला बरं का. अच्छा. हो म्हणजे काय माहीत नाही, तो फक्त एक आठवडा लावला आणि काढून घेतला. डेक्कनला लागला होता. अरे बापरे. हो. हाऊसफुल गर्दी चालूच असते. हाऊसफुल चालत असताना, तो फुल होत असताना काढला पिक्चर. सॅड रे. काय माहिती नाही. मग तुझ्या बाबतीत असं घडलं हे तुला थोडस. हा घडलं आता काय घडलं तर घडलं, आता काय करणार. काय करणार. हे बघ, पटली तर बायको आणि भोळा बाबडा. पटली तर बायको. शिवाजी मंदिर की गडकरी गंगायचं? शिवाजी मंदिर. खास खास गडकरी पण आहे. हा गडकरीची वेगळी आहे बाजू, हा. पण शिवाजीची बाजू फार वेगळी आहे. गडकरीची लोक सुद्धा शिवाजीलाच भेटतील, हा पण शिवाजी लोक गडकरीला नाही भेटणार. हा. हे मात्र खरं आहे अगदी. आणि प्रयोग रंगण्याच्या बाबतीत? रंगणाच्या बाबतीत शिवाजी मंदिर. शिवाजी मंदिर ना अगदी. प्लाझा की पॅराडाईज? प्लाझा. खास करून प्लाझा. हे डेकोरेशन सहित सगळं. मेकअप रूम नाट्यगृहातलं की सिनेमाच्या स्टुडिओतील? आता दोन्ही मेकअप रूम सारखे असतात, पण नाटकाची जास्त जवळची. काय एखादी आठवण वगैरे आहे मेकअप रूमची? काय विशेष आठवण नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही.
इनडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन? आउटडोर लोकेशन. का रे? कारण आउटडोअरला कसं आहे, डिपेंड्स अपॉन ना हा, कोण कसं आहे त्याच्यावर, कंपनीवर अवलंबून आहे. कंपनीवर अवलंबून. अच्छा, तुला आता जरा फन विचारतो, वडापाव की भेळपुरी? वडापाव, खास करून खास करून वडापाव. आणि दादरचा असेल तर मस्त. अच्छा, त्यात आणखीन तो इकडचा असेल तर कीर्ती कॉलेज, हां, तो कीर्ती एक, कॉलेजचा वडापाव. आणि तो आत्ता कीर्ती कॉलेजचा आत्ता झाला. हा, आमच्या टाइमचा वडापाव म्हणजे हा अशोक? अशोक नाही रे, हा इकडचा अं, ते आपलं कबूतरखान्याजवळचा, हा तोच. कबूतरखान्याजवळचा वडापाव तुझा खास अगदी. हो, पण तो आहे अजूनही अजूनही आहे तो. शिवसेना तो शाखेच्या आता, खाली. हा बरोबर. त्याची त्याचा मुलगा आता माझ्या नातवाच्या ह्याच्या वर्गात आहे. अच्छा, हो एवढं तुझं लॉंग असोसिएशन आहे, एवढी वर्ष तू वडापाव खातोय. हो, त्याच्या वडिलांपासून ना. हा, घरचा डबा की सेटवरचं जेवण त्या काळामध्ये तुला? आमचं तेव्हा सेट होतं. सेटवरचं जेवण. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? सिंगल स्क्रीन होती ना आमच्या टायमाला. हां, त्यामुळे ते सिंगल स्क्रीनच तुला हे आहे. पण वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? मी पेपर वाचायला आवडतो, चॅनलवरच्या बातम्या की? पेपर. आमच्या टायमाला पेपरच होता ना. हां, वाचणार काय तू, हो. पेपरच असायचं सगळं. सकाळी समजणार काय जगात, हो. काल जगात काय घडलं ते. म्हणजे बातम्या असायच्या हां आणि पेपर असायचे. हां, पण बातम्या ऐकणार कोण? आकाशवाणीवरच्या बातम्या. हां, ते ऐकायला मिळायचं ना. एकच दुसरी काय 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 सगळं काय आहे एवढी ते ऐकू यायची. बाकीचं पेपरच वाचणार सकाळी. बरं, तुझ्या वडिलांबद्दल सांग. हां. वडील शिवसेनेचे म्हणजे बाळासाहेबांचे खास समर्थक होते. हो, हां, मग त्याच संदर्भात? समर्थक होते, पण त्यांचं काय वेगळं असं होतं. हां, नंतर मग ते म्हणजे काय म्हणतात त्याला, कारण ज्या भागामध्ये शिवसेना वाढली त्या भागातच तुम्ही राहायचे. हो, दादरला. दादरला म्हणजे अगदी सगळंच, म्हणजे अगदी हो, हो. शिवसेनेची पाळंमुळं जिथे रुजली हो ती तुझ्या वडिलांनी जवळून हो, पाहिलेली आहे. पाहिलं, सगळं जवळ बघितलं. हां, पण मग तसं नंतर काय झालं की नंतर सगळं लांब झाले. म्हणजे होतं आधी, म्हणजे उभे राहायचे असे, काय झालं का, जा जा तू जा, तुला कोण काय करतं, जा तू. म्हणजे तेव्हाची दंगल आठवतो. 69ची दंगल. हां, हां, तेव्हा सीमा प्रश्नावरची दंगल. हां, तेव्हा रमेश देव हां, आमच्या घरासमोर अडकला होता. अच्छा, हो, कसं रे? अडकला होता. हा, मग मारामारी चालले, धमाधम करताय, अडकला असा उभा होता तुमच्या घरासमोर. हा, मग बँकेच्या इकडे बरोबर हां, समोर उभा होता, अडकला होता. जायला कबूल नाही, जाऊच शकत नाही तर काय करणार. हां, मग मग ते चालू होते ना हां. मारामारी, तर बाटल्या फेकता, हे फेकतात, हां, ते हां, फेकतात. हां. मग तुम्ही रमेश देवना मग तिकडे त्याला उचलला, मग बाजू कोणाच्या घरी नेऊन ठेवला. तिकडनं इव्हेंट ऑफ घरी. त्यानंतर ते घरी गेले. हो, कारण तुझ्या वडिलांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला जे वृत्तपत्रात बातमी आली हो. त्याच्यामध्ये शिवसेनेचे हो ते हो होतं. आणि बाळासाहेबांची खार होतं, समर्थक होतं. अशी बात, म्हणून मी ते बाळासाहेबांचं माझं स्वतःचं पण म्हणजे अनुभव आहे. हां, काय? अनुभव आहे. कारण ह्याची शूटिंग नाही, ह्याचा पिक्चर चालू होता. पिक्चर नाही, ह्याचा बिपिन बिपिन वरटीचा बिपिन होता. कुठला पिक्चर आहे? चंगू मंगू. हां, चंगू मंगू. हां तो इकडे होता प्लाझाला हां सकाळी. हां, आणि तेव्हा बाळासाहेब आले होते तिकडे. अच्छा. हां, हां, अशोक लक्षात होते. हां, अशोक. दो फुल सिनेमाची रिमेक रे. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. विनोद मेहरा आणि हां. मेहमूदचा डबल रोल होता बरोबर आहे. पिक्चर मध्ये. आणि तो अशोक करायचा. हां, अशोकने डबल रोल केला हो. याच्यामध्ये. हां, तर आम्ही गेलो तिकडे. तर मी म्हटलं ते जाऊन येतो म्हणून. तर सगळे शोधतात मला.
तर म्हणलं काय काय बाळासाहेबांनी बोलवलं चल. गेलो तिकडे. माझी बायको ही रुही हां सगळे तिकडे होते आणि तिथे हे बघ बोलवतात तुला. म्हणलं, नमस्कार. तू कुठला पिक्चर आहे तुझा? तू गंमत जम्मत नाही तू काय हे हा पिक्चर आपला हा रे तू नाव घेतला आता पुळेकर. कुठला हां पिक्चर? सतीश पुळेकर बरोबर आहे. हां मग हा तो पिक्चर त्यांनी बघितला आदल्या दिवशीच बघितला होता अच्छा हां बाळासाहेबांनी. हां त्यांना आवडला होता तो पिक्चर. हे इकडे तो पिक्चर कुठला तो काल बघितला आम्ही आम्हाला आवडला तो पिक्चर असं असं बोलू होते. तो हा होता रे कोणतं राणी रोडला राहतो तो कोण? हां असं केलं हा तो तिथेच राहतो. हां, हां, सतीश पुळेकर पुळेकर हा तोच. हां मग असं एक सांगत होते ते काही. हां मग तेव्हा भेटलं ते. पण आमच्या बाबांचं फार हे होतं म्हणजे हां. पण उचकायचं आम्हाला सांगायचं जा काय करायचं करून या. नंतर नाही नंतर मग ते काय सगळं हां ठीक आहे चल. नंतर मग काय शिवसेनेने काय चांगलं केलं तर पाव हां असं. तर असा हा चेतन दळवी त्याच्या माहीम येथील निवासस्थानी मी आलो आणि छान गप्पा झाल्या. काही जुन्या आठवणी अर्थात काय एवढं काम केल्यानंतर काय काय संदर्भ आपल्याला पटकन असे लक्षात येत नाही. हे आहे कारण ह्या सेटवरून त्या सेटवर आणि त्या काळामध्ये बरेचसे चित्रपट हो. आणि छोटे चित्रपट मध्यम चित्रपट मोठे चित्रपट असं सगळंच असतं ना. हो तर ज्या काही तू आठवणी सांगितल्या त्या म्हणजे दादा कोंडके वगैरे इतर किंवा अशोक सरांनी तुला कसं प्रोत्साहन दिलं वगैरे खूप छान वाटलं. तू आमच्या इट्स मज्जा या डिजिटल चॅनलसाठी या आवर्जून वेळ दिला आणि जुन्या आठवणी सांगितल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.